तर गाईज आम्ही आहे ना प्रत्येक वर्षी हा स्टीलचा बार आहे ना, स्टीलच्या बारलाच गुढी उभा करतो. आम्ही काय बांबूवर उभा करत नाही, बाकीचे करतात बांबूवर, पण आमच्याकडे स्टीलचा बार आहे ना, प्रत्येक वर्षी हाच यूज करतो आम्ही. तर आता हा धुवून ठेवलाय जस्ट. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. काल एवढा घंटा आलता ना, डायरेक्ट झोपलो मी, जेवलो नाही, थोडा व्हिडिओ एडिट केला अर्धा आणि झोपलो. किती 10 वाजता झोपलो असेल. मस्त झोप झाली माझ्या. आता गुढी उभं करायची. झालं गावातले आमचे भाऊमोस ते वांगाळ झाला. फोटो काढतो काय? फोटो नाही, व्हिडिओ काढतोय. बरोबर. काय झालोय मी? तर लय दिवसातनं बघितलं ना, त्यामुळे मला म्हणते तर वांगाळ झालाय. वांगाळ नाही झालेला, हा एवढंच आहे. एकच वाटली का? ओके, तर गुढी पण उभा केले सकाळीच. त्याचा व्हिडिओ रील टाकले मी इंस्टाग्रामला टाकले. ते काय फक्त असं 60x40 मध्ये रील शूट केले. आता हे 9x16 आहे. तर हे असं गुढी उभा केलेलं आहे सकाळीच. ओके, तर आता तर दूध नाही आमच्याकडे, दूध आणायला चालू आहे. दूध संपलंय. तर गायज हे आमचं मारुतीचं मंदिर आहे गावातलं, आणि ह्याला आहे ना कलर द्यायसाठी आहे ना वर्गणी गोळा करायचा चालू आहे. तर बघू. आणि हे आमचं चांदबाईचं मंदिर आहे. सगळं गावात आहे ना असं ओसाडपणा झालेला आहे गावात. हा, मी तर आता दूध आणायला चाललोय. दूध आहे ते आम्हाला ॲक्च्युली रतिबाचं आहे दूध, पण विषय काय आहे, रतिबाचं दूध आहे ना ते संपलं सकाळी. म्हणजे जास्त लागतं दूध, 1.5-2 लिटर लागते. घरात माणसं 7-8 जण आहे. ती आज गुळवणी पोळी असते ना, त्यामुळं पोळीसोबत खायला दूध लागतं, दूध आणि गुळवणी लागतं मिक्स. तर ते दूध संपलं, मग दूध आणायला चाललो आहे आता. आणि हा रस्ता आहे ना किती दिवस झालं बनतोय काय माहिती. आता गेल्या भरपूर दिवस झालं नुसतं. आता त्यांनी खडी टाकून, गेल्या वर्षी मोठी मोठी दगडं होती, आता त्यांनी खडी टाकून चोपून तर घेतलाय. चोपून घेतला तरी पण खडी वरती आली त्यातली. आता हे कधी बनतंय काय माहिती रस्ता. लवकर बनवा बाबा, गाड्या आमच्या खराब व्हायला लागल्या. ती स्कूटी तर, जे दादा स्कूटी वापरतात ना, ती स्कूटी तर पूर्ण अशी थडबड आवाज येतो त्याचा. त्या पुढचं जे हेडलाईट असते ना तिथला पत्राचा आवाज येतो, नंतर पुढचं मडगाडचा आवाज यायला लागला आहे या रस्त्यामुळं. असा विषय झाला आहे. काल आहे ना, काल राईड केली तरी पण मला असं राईड केल्यासारखं वाटलं नाही, कारण एनर्जी भरपूर होती माझ्याकडे. तरी पण एक रील टाकली होती त्या बाबतीत मी. आणि काल मग काय व्हिडिओ एडिट करत 10 वाजले मला झोपायला. आणि काल राईड केली ते कंटाळा आला. मग सकाळी उठून एडिट करून अपलोडला टाकून आता चाललो कुरडवाडीला, सॉरी दुधाणाला भोसऱ्याला. अपलोड 18% झालेला आहे. बघू कधी अपलोड होतं. अपलोड होऊन तर गावाकडे आलं ना तर थोडंसं नेटवर्क खराब असतं, प्रॉब्लेम येतं, थोडासा लेट होतं व्हिडिओ अपलोड करायला. काही विषय नाही, होऊन जाईल व्हिडिओ अपलोड. ओके, तर ही एक विषय आहे. इथं भोसऱ्यातलं दुकान आहे, आमच्या गाठण्या रोडलाच आहे. ते जा दूध घेऊन आता सोबत आलाय. जा 1 लिटर घे. हा, थांबावं लागणार काय? हा बस. तर गाय तिथलं दूध संपलेलं आहे. आपण काय नाही, इथं बोसऱ्यात आलो आहे ना, अजून इथं 2-3 दुकान आहेत, तिथून घेऊ. त्यांना 15 मिनटं एक्स्ट्रा वाट बघण्यात आपल्याला टाईम नाही आहे. जेवाय बसायला लागलेत सगळे. जवळजवळ किती वाजलेत माहीत आहे का? 12, 12:15 झालेले आहे, 12:17 झालेले आहे. जेवाय टाईम झाला आहे, थांबून काय उपयोग नाही. इथं एक दुकान आहे सद्गुरू, जाऊन जा.
विचारा दूध आहे का? आहे तर दूध तर किती आहे मग? एकच पिशवी राहिली काय? एकच पिशवी आहे काय? बस दुधाचं वांधावं लागलंय का? असं करत करत कुरवडेला जातो काही. असं करत करत मी कुरवडेला जातोय मला असं वाटतंय. कारण हा 2 दुकान झाले. एका ठिकाणी तर नव्हतं, ह्या ठिकाणी आहे ते एकच पिशवी आहे, अर्धाच लिटर आहे. असं करत करत आता आम्हाला कुरडवाडीला जावं लागतं काही. हाय वाटतं हाय. ए दूध आहे ना? दूध आहे ना? जा अंदर मोबाईल दे. 1 लिटर दे ना. का चाललं बरं आहे. बसडत पण नाही दूध तिथं नाही तुला. बसड म्हणलं असं, बसड असं म्हणलं ते म्हणलं संपलं आत्ताच. पुढं आलो ती म्हणलं एकच पिशवी राहिले. मग आलं तसंच पुढं भेटलं इथं. तर गाईज इथं कोरडेच बायपास आहे ना. तर गाईज हे कोरडेच बायपास आहे ना, हे साईडलाच आमच्या गावातलं दुकान आहे. तर त्या ठिकाणी भेटलं मला वाटलं नव्हतं भेटेल, पण भेटलं. ठीक आहे गाईज मी काल हैदराबादून आलोय ना. मी माझ्या वाईफला अगोदरच सोडलं तिकडं. तर मी काल हैदराबादून आलोय. आता जेवण चालू आहे. तर जेवता मला काय विचारतं तर मी गॅस बंद करून आलोय. तरी बी लक्ष नसते मोबाईलचं माझं. गॅस बंद करून आला का विचारते. काल मी आलोय संध्याकाळी. आता लक्षात आलं. आता विचार लागली गॅस बंद. चप्पल घातली नाही आता यात सध्याला. बघा दुपारी जी दूध आणि पोळी खाऊन जी झोपलो, गुळवणी दूध पोळी पापड्या भजे बिजे जी खाऊन झोपलोय, त्या आतपास उठलं. खाली पोरांचा बॅटबॉलचा आवाज येत होता. म्हणलं चला बॅटबॉल खेळायला. दुपारी आहे ना फटाकड्या तोफांचा आवाज येत होता. गाडी कोणतरी घेतल्या, त्या 2-4 गाड्या घेतल्या. त्या कुणी काय घेतलं काय माहीत नाही, पण गाड्या घेतल्या त्या तोफा वाजतात. मी म्हणलं काय वाजतं तर म्हणलं गाडी घेतल्यामुळे तोफा वाजते त्या. तर आता आलोय क्रिकेट खेळायला. पोरं क्रिकेट खेळते ती. ठीक आहे बिना पायाचं. हे आमच्याशी शाळा आहे. हे आमचे जानबाईचं मंदिर आहे ना, त्या समोरच शाळा. इथं माझं 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण इथं झालंय माझं. ऐक मी पहिलं जाऊ मी कॉलेजला वगैरे होतं ना, तिथं BSCला वगैरे तर इथंच क्रिकेट खेळायला लय बऱ्यापैकी लईत लय. आणि आहे ना इथली बाउंड्री पाहिजे आहे ना, ही आहे ना ही सगळी बाउंड्री. पहिला आहे ना असं खेळत होतो ह्या टायमाला. तिथं दिसतंय का झाडापाशी, तर तिथून ह्याला चौकार होते आणि ह्याच्यावर गेला की 6 आणि ह्याच्या बाहेर गेला की आऊट डायरेक्ट. असं नियम होतं इथलं शाळेतलं. कुठला बॉल टाकलाय. ए नंबर चाला की मॅच चालाय. बरं ठीक आहे. काय 0 आउट केला. ती 3 जण आहे. ती ना आम्ही अशी 3 जण आहे. ठीक आहे 5-5 ओव्हरची मॅच आहे. त्यांना 0 आउट केला. 2 ओव्हरमध्येच आउट केला. 6 रन. तर ह्याला काढत नाही ना सगळी बाउंड्री आहे. इथलं हे मधलं झाड आहे ना, ही कुठलं हे ह्या झाडाच्या पुढं रन आहे. तर इकडे ते भिंत आहे ना त्या पुढं रन आहे. आणि ह्याच्या वरनं गेलं आउट होतं, पण ह्याने आउट नाही केलेलं. इथं ह्यांचा नियम वेगळा आहेत. आता लई दिसत नाही क्रिकेट खेळलं. लई पाय रिकामं झालं. पण घरनं फोन आला. काल सकाळी दूध पिशवी घेऊन आलो. गाडी तशी बाहेर उन्हात होती, त्याच्यावर फक्त चादर झाकले. ठीक आहे मारायचं म्हणजे विचारायची गोष्ट आहे का. काहीच घरी आहे ना नळ फिटिंगचं काम चालू करायचं म्हणजे चालू केलं बहुत थोडक्यात.
तर वर एक टाकी नेऊन ठेवलेलं मी मागाशी दुपारी. ही टाकीत पाणी होतं ना, ही टाकी आता रिकामी केली आपण, मस्त धुतले. तर ही टाकी अशी धुतलेले. आता ही पण पुढे न्यायची आहे मला. पावसाचं वातावरण बघा झालं मस्त. ह्या साईडला ढगायचं, इकडं मोकळं आहे, तिकडं पण ढगायचं. इथं मोकळं आहे फक्त आमच्यावरच, डोक्यावरच मोकळं आहे. ठीक आहे, आता ही टाकी पुढे न्यायची आहे मला. मी कॅमेरा खिशात ठेवतो कारण मला एकट्याला न्यायचं फिरवत अशी गोल 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 फिरवत. टाकी मोठी टाकी 500 लिटर. किती 1000ची आहे ना ही टाकी? 1000ची टाकी आहे. तर 1000 टाकी आहे, मोठी टाकी. ठीक आहे, त्या प्रकारे टाकी वर गेली आहे. पाठीमागून आणली, पाठीमागून गरगत गोल 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 फिरवत आणले. अजून एक टाकी वर नेलेले, वरती जाऊन जाऊ तुम्हाला. तर ही एक टाकी वर आणलेली आहे. वरचा एरिया जरा आमचा धुतलेला नाही आहे, हा विषय नाही. ही टाकी घ्यायची आहे. ही माझा भैया. ह्यातनं पाणी ह्यात जाणार. दोन्ही ऑटोमॅटिक भरणार. सेम एका लेवलनं. हिथनं भरले, हिथनं बाहेर निघणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे 2 टाक्या. ही नवीन टाकी आणलेली आहे आज, आणि ही जुनी टाकी आहे. ही रेनबो कंपनीची आहे, आणि ही पण रेनबो कंपनी आहे. पण ही आहे ना, ही टाकी जुनी, ही जास्त वजन होती. ही काय मी एकट्याने उचलली. ही पण जरा थोडंसं वजन आहे, त्यात वेट आहे जास्त. तर इथून पुढे एक बाथरूमकडे पॉईंट न्यायचा आहे, आणि पाठीमागे एक किचनला पॉईंट न्यायचा आहे. आयुष्यपत काय मस्त सनसेट झालेला आहे बघा. ओके नियोजन गाईज पाऊस यायला हे बघा. संध्याकाळ टाइम आहे. गुढी काढायला आणि पावसाला गाठ पडले. मोठा टिपकाला मोठा टिपकाला. ओके, तर गाईज हा व्लॉग इथे संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय, पीस.